शिवजन्मभूमीत जन्म घेतलेल्या आणि शिवजन्मभूमीत संपर्क असणाऱ्या सर्व बंधू भगिनींना विनम्र आवाहन. ज्या छत्रपतींना आपण आपले आराध्य दैवत मानून आपल्या घरात देवघरात दैवतासमोर त्यांची पूजा करतो, अशा शिवछत्रपतींचा तिथीनुसार होणारा जन्मसोहळा यावर्षी किल्ले शिवनेरी या ठिकाणी फाल्गुन वद्य तृतीया शके 1947 या दिवशी शुक्रवार दिनांक 6/3/2026 या दिवशी संपन्न होत आहे. तरी सर्व माझ्या शिवप्रेमी बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना नम्रतेने आवाहन करण्यात येत आहे की आपण या आपल्या धर्मरक्षक असणाऱ्या छत्रपतींच्या या जन्मसोहळ्यानिमित्त अगदी घरातील सर्व लहान आबालवृद्धांसह शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित राहून महाराजांचे आपल्यावर जे अत्यंत ऋण आहेत त्यातून उतराई होण्यासाठी एक छोटासा आपला वेळ खर्च करण्याचं आवाहन मी सर्वांना करत आहे. या कार्यक्रमानिमित्त या उत्सवासाठी आपला प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर मेधाताई कुलकर्णी, खासदार राज्यसभा, आणि त्याचबरोबर गोरक्षक श्री शिवशंकरजी स्वामी आणि व्याख्याते व प्रसिद्ध लेखक माननीय सुधीरजी गाडे हे शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित राहणार असून ते अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि छत्रपतींचे विचार जनमानसात आज किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व बंधू भगिनींना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आपल्या दैनंदिन जीवनातला थोडासा वेळ खर्च करून आणि किल्ल्यावर येण्याचे थोडेसे श्रम घेऊन या शिवजन्मभूमीची पवित्र अशी ही धूळ आपल्या मस्तकी लावून आपण छत्रपतींचे उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न करूया. हा शिवजन्म सोहळा सन 1979 पासून किल्ले शिवनेरी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सुरुवातीला आपले ग्राहक मंत्री माननीय बिंदू माधवजी जोशी आणि पुण्यावरून शाहीर किसनराव हिंगे, शाहीर योगेश, गणेश टोकेकर आणि अनेक पुण्यातील शिवप्रेमींनी येऊन या ठिकाणी ही जन्मोत्सवाची सुरुवात केलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीतून मी सर्व हिंदू बांधव शिवभक्तांना आवाहन करतो की गेली 46 वर्ष तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याकरता माननीय कैलासवासी बिंदू माधव जोशी यांनी ही परंपरा चालू केली. त्यापूर्वीही बराच काळ आधी तिथीनुसार शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी होत होती. आजही ती होत आहे. संपूर्ण भारत देश असेल, महाराष्ट्र असेल, जुन्नर शहरातील सर्व नागरिक असतील, शिवभक्त असतील, यांना शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं मी आवाहन करतो की आपणही फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी किल्ल्यावर येऊन तेथील माती आपल्या कपाळाला लावावी आणि अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर अखंड देशभर नव्हे तर जगभर छत्रपती शिवरायांचा जो जयघोष आहे की ज्यांच्यामुळे आपला देश, आपला समाज, आपला धर्म हा टिकलेला आहे,
त्यांच्याकरता आपण सर्वांनी शिवनेरी गडावर यावं. यावर्षी माननीय मेधाताई कुलकर्णी राज्यसभेच्या सदस्य आहेत, मंत्री आहेत. ते या ठिकाणी येऊन आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे शिवशंकर स्वामी जे गोभक्त आहेत त्यांचंही या ठिकाणी आपणा सर्वांना मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे सुधीरजी गाडे जे आहेत की जे उत्तम लेखक आहेत, त्या लेखकांचं सुद्धा आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे. सकाळी 7 वाजता या शिवाई देवीस अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. 8 ते 9 छबिना म्हणजे पालखी मिरवणूक ही निघून शिवजन्मस्थळी पोचणार आहे. 9:30 वाजता त्या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा होईल. त्याच्यानंतर भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण त्या ठिकाणी 10 वाजता होणार आहे आणि 10 ते 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे. या धर्मसभेमध्ये सर्वांचंच आपणाला मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांचं त्या ठिकाणी लाभणार आहे. तर सर्वांना पुन्हा मी विनंती करतो की ही जी फाल्गुन वद्य तृतीया ज्या राजानं आपणा सर्वांना हिंदुत्व, हिंदू धर्म आणि याच्याकरता जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्यानुसार तिथीनुसार ही शिवजयंती होण्याकरता आणि ती मोठ्या प्रमाणात होण्याकरता सर्वांनी शिवनेरी गडावर उपस्थित राहावं अशी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं मी पुन्हा आपणा सर्व शिवभक्तांना विनंती करत आहे. या ठिकाणी या गेल्या 46 वर्षामध्येचा अनुभव आमचा असा आहे की अनेक व्याख्यात्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक इतिहास तज्ज्ञांनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेक राजकीय सामाजिक नेत्यांनीसुद्धा त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. आजचीच शिवजयंती सातत्यानं तिथीनुसार ही पुढं चालू राहण्याकरता आपणा सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. दिवसभर झालेल्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी जुन्नर शहरातून सर्व शिवभक्तांच्या वतीनं संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीनं जुन्नर शहरामध्ये मोठी पालखी मिरवणूक निघणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा जुन्नर शहरातील त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं विनंती करत आहे. जय शिवराय. जय शिव.